मध्ये लोक मला कंटिन्यू निवडून देतात, हे असे मला हे फालतू हे करता येतील का? हे स्टंट पाहिजे. रात्री आता तक्रार करण्यात आली आहे नौपाडा पोलीस स्थानकात, त्यामुळे कुठेतरी आता भाजप आणि शिवसेनेमध्ये शीतयुद्ध रंगताना आपल्याला पुन्हा पाहायला मिळालं. अहो नाही हो, आम्ही युतीमध्ये जे महायुतीमध्ये आहे, तुम्ही बघितलं असेल नरेश म्हस्के ज्या टायमाला या मतदारसंघामध्ये लोकसभेला उभा असताना आम्ही काय काम केलंय त्याचं बघा ना. खासदारकीच्या टायमाला कितीतरी काम केलंय, खूप काम केलंय. आणि हे असे काही कार्यकर्ते असणार ना, त्यांना स्टंटबाजी करायची हे आहे, त्याच्यात काही नाही. आम्ही फक्त लोकांच्या बरोबर आहेत, लोकांच्या याच्याने आहेत. कारण काय माहिती आहे का, लोकांची कामं करायची आहेत आम्हाला. गेल्या कित्येक वर्षे हे बदनाम करण्याचा हे चाललेलं आहे, स्टंटबाजी चाललेली आहे. वरिष्ठांकडे तुम्ही या संदर्भात काय गोष्टी सांगणार का? त्यांनी देखील वरिष्ठांना सांगितलं, त्या तक्रारी सांगितलं न वरिष्ठांनी ज्या टायमाला माझ्याशी बोलतील त्या टायमाला सांगेल काय घटना घडली, काय झाली ते तू सांगतील ना. तुम्ही तिथल्या ॲक्च्युली मला विचारण्यापेक्षा ना तिथल्या स्थानिक लोकांना विचारा. स्थानिक लोक जे आमचे हे चेअरमन आहेत तिथले सोसायटीचे, म्हणजे त्या सोसायटीचे, त्यांना विचारा ना काय झालंय तिथे, काय घटना घडली, त्यांना विचारा. हां चला, नक्कीच या ठिकाणी तुम्ही जे आरोप आहे ते खंडन करतात. अहो हो, काही त्याला एक सांगतो ना, काही नाही. ही स्टंटबाजी. इलेक्शन आले, इलेक्शन पुरते हेच. इलेक्शनच्या आधी कुठे नसतं ते, काही नसतं, काही कामं करत नाही, काही नाही. फक्त इलेक्शन आले का मग तिथं माहीत झाला कुठं झाला काय झालं तिथे येतं. सर्व 24 तास मी इथं सर्व्हिस करतो लोकांची, आणि त्याच्यामुळे तर मला 92 पासून इथं नगरसेवक म्हणून निवडून देतात ना. तुम्ही मारहाण केली नाही? नाही नाही नाही, असं कुठं मारहाण करणार यांना? हे घडलेलं नाहीये. पवार साहेबांकडून कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नाहीये. जी काही शाब्दिक बाचाबाची झाली ती आमच्यामध्ये झाली आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पवार साहेबांचा हे हस्तक्षेप नव्हता. तुमचा काय अधिकार आहे त्या सोसायटीमध्ये? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आरोप केले की भाजपचे नेते कुठेतरी त्यांच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी धमक्या देत आहेत. कुठलाच धमकी नाही, कुठला दबाव नाही. आम्ही असं करत नाही. आमची संस्कार संस्कृती नाही. शीतल तेजवानीला काल चौकशी करता बोलवलेलं होतं, पण तिला स्पेशल ट्रीटमेंट, VIP ट्रीटमेंट दिल्याचं आरोप होता. असं आहे की कुठली ट्रीटमेंट दिली, काय दिली, हे तर पोलिसांकडे बघावं लागेल. पण जे आरोपी असतील त्यांना आम्ही नक्की याच्यात शिक्षा करू. कारण या घोटाळ्यामध्ये जे जे आरोपी असतील त्यांना आम्ही नक्की शिक्षा करू. मालेगावमध्ये 3 वर्षीय मुलगा जे अत्याचार झाले त्या आरोपीला फाशी शिक्षा द्यायचं कुटुंबाची मागणी होत आहे. एकदम बरोबर आहे की ज्यांनी इतका मोठा अत्याचार केला त्याला फाशीच झाली पाहिजे. थँक्यू. तर आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे विविध विषयांवरती यावेळेस संवाद साधत होते. तर या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. राष्ट्रवादी ठाकरे बंधूंसोबत जाणार की नाही यावर चर्चा असल्याचं कळतंय. उद्या YB चव्हाण सेंटर या ठिकाणी शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक असेल.